तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। कुठं चालली आरू? कुठं चालली? इकडे बघ. कशाला? बाय बाय बाय। नंतर माझी लाडूबाई गेली शाळेत। मग आहोनी तिची शाळा सुटल्यावर तिला घेऊन आली आणि आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला, कारण आरूच्या पायाला ना थोडीशी दुखापत झाली होती, त्यामुळे तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि ती तिथेही अशी शांतच खेळत होती। पण मग तिथे काही मेडिसिन्स अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे आम्ही गेलो मामाच्या घरी, जिथे की आमची मयू मावशी आहे सध्या, आणि तिकडे या सगळ्या अशा मस्त आराम करत होत्या। ही श्रेयाबाईची आमची एंट्री। त्यानंतर श्रुती आणि आरू जाऊन कुठून तरी हा मनी प्लांट चोरून घेऊन आल्या। त्यानंतर तिला श्रुतीपाशी सोडून मी आणि मयू गेलो थोडीशी शॉपिंग करायला। साडी घ्यायची होती, पण काही आवडली नाही, म्हणून म्हटलं आरूसाठी काहीतरी घेऊ। तिथे हा ड्रेस बघितला, पण काही तिला छोटा होत होता। नंतर ह्या पॅन्ट्स बघितल्या, त्यातून एक घेतली। त्यानंतर थोडीशी बाकीचीही शॉपिंग करायची होती, त्यासाठी दुसऱ्या शॉपमध्ये गेलो आणि तिथून जे पाहिजे ते सामान घेतलं। त्यानंतर जवळच पाणीपुरी वगैरे होते, म्हणून मग तेही घेऊन टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे घेतली आणि मग आलो घरी। तर आरू आमची वाटच बघत होती। मग आल्या आल्या मावशीने लगेच पॅन्ट वगैरे घातली, पण आम्हाला लगेच दवाखान्यात जायचं होतं, म्हणून आम्ही निघालो। आणि मग तिथे आल्यावर डॉक्टरांनी तिचा पाय असा जाम करून दिला, म्हणजे पट्टी बांधून दिली। मग आम्ही आलो आमच्या घरी आणि आम्ही आल्या आल्या लगेच मायाची मोटर चालू केली, कारण पाऊस आला नव्हता आणि कांद्याचं रोप थोडं सुकून चाललं होतं। जे मागं आपण कांद्याचं रोप टाकलं होतं ते असं मस्त उगवून आलं। आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.